Hello dear students, today we are going to see the next part from this chapter, that is symbols of elements. Students, आपल्याला हे तर माहिती आहे की एलिमेंट्स जे आहेत त्यांचे डिरेक्टली नेम न यूज करता आपण त्यांच्या नेम्सच्या ऐवजी स्पेसिफिक असे सिम्बॉल्स यूज करतो आणि ते सिम्बॉल्स जे कॉमनली नोन एलिमेंट्स आहेत तुम्हाला माहितीच असतात, जसं की हायड्रोजनसाठी आपण H असा सिम्बॉल वापरतो. सो हे जे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत एलिमेंट्ससाठी आपण जे यूज करतो ते यूज करणे कधीपासून स्टार्ट झाले, त्याची हिस्ट्री काय आहे आणि आत्ता आपण कशा पद्धतीनं किंवा कोणती मेथड आहे ती फॉलो करतो वेगवेगळ्या एलिमेंट्सचे सिम्बॉल्स ठरवताना, तो पार्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. सो बघा स्टुडंट्स, कोणतेही एलिमेंट्स जे आहेत त्याचे सिम्बॉल हे जेव्हा आपण लिहित असतो तर तेव्हा आपण त्याचं जे इंग्लिश नेम आहे त्या इंग्लिश नेमचं आयदर फर्स्ट लेटर किंवा फर्स्ट आणि सेकंड लेटर किंवा फर्स्ट आणि अदर कुठलंही त्याच्या स्पेलिंगमधलं लेटर यूज करतो आणि त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा सिम्बॉल आपण देतो. सुरुवातीला जेव्हा लेस एलिमेंट्स नोन होते, नोन एलिमेंटची संख्या जेव्हा कमी होती तेव्हा त्या एलिमेंट्सचे सिम्बॉल्स आत्ता आपण ज्या पद्धतीनं करतो तर तशा पद्धतीनं नव्हते केले जात. तर जॉन डाल्टनचा जो ॲटॉमिक मॉडेल आपण शिकलो आहे ना, तर त्या जॉन डाल्टननं ह्या एलिमेंट्सना वेगवेगळ्या सिम्बॉल, जसे आपण कोड लँग्वेज असते ना आपली, बघा तुम्ही तुमच्याही भावंडांसोबत कधीतरी एखादं सिक्रेट शेअर करत असताना वेगवेगळ्या लेटरसाठी वेगवेगळे सिम्बॉल्स यूज करत असाल, इजंट इट. सो तशाच पद्धतीनं जेव्हा एकदम कमी एलिमेंटची संख्या होती तेव्हा प्रत्येक एलिमेंटच्या नावाऐवजी एक स्पेसिफिक असा सिम्बॉल यूज केला जायचा. ही मेथड म्हणजे सिम्बॉलिक मेथड जी आहे ती स्टार्ट केली डाल्टन नावाच्या सायंटिस्टने. त्याने जेव्हा एलिमेंट्सचे सिम्बॉल यूज केले तेव्हा काही स्पेसिफिक एलिमेंटसाठी त्यानं वेगवेगळे सिम्बॉल्स ठरवलेले होते. जसं की कॉपर जो आहे आपला, कॉपर या एलिमेंटसाठी त्यानं असा सिम्बॉल यूज केलेला होता. तसंच सल्फर हे एलिमेंट आहे त्याचा सिम्बॉल ह्या पद्धतीनं त्यानं ठरवलेला होता. त्याचबरोबर हायड्रोजन ह्या एलिमेंटसाठी त्यानं हा सिम्बॉल यूज केलेला होता. सगळेच सिम्बॉल्स आपण इथं नाही बघत आहोत, पण ह्या जॉन डाल्टननी हे काही स्पेसिफिक एलिमेंट्ससाठी असे स्पेसिफिक सिम्बॉल्स तेव्हा यूज केलेले होते. बट जसे जसे एलिमेंट्सची संख्या वाढू लागली, जसे जसे न्यू एलिमेंट्स डिस्कवर होऊ लागले, तसं या पद्धतीनं त्यांना सिम्बॉल देणं हे थोडंसं त्रासदायक किंवा लक्षात ठेवायला खूप वेगळ्या पद्धतीचं ही मेथड होत गेली आणि मग ह्याच्यापेक्षा वेगळ्या काही पद्धतीनं आपल्याला एलिमेंट्सचे सिम्बॉल्स ठरवता येतात का याचा ट्राय करण्यात आला. आत्ता सध्या आपण जी मेथड वापरतो आहे, जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की त्याचं जे नेम असतं त्याच्या नेममधलं पहिलं किंवा दुसरं असे लेटर्स आपण यूज करतो आणि ती जी मेथड आहे आत्ता आपण जे यूज करतो आहे ती मेथड बर्झिलियस नावाच्या सायंटिस्टनी सुरू केली. हे लक्षात ठेवा 1-1 मार्क्ससाठी. डाल्टनने सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जे एलिमेंट्सचे नेम्स आहेत ते लिहायला सुरुवात केली डाल्टनने आणि आत्ता आपण जी मेथड यूज करतो आहे तिची सुरुवात ही केली बर्झिलियस नावाच्या सायंटिस्टने. ही मेथड पुढे पुढे मॉडिफाय होत गेली आणि सगळ्यात फायनल जी मेथड आहे बर्झिलियसनं सुरुवात केली आणि तिला मॉडिफाय करत करत IUPAC. आता ही IUPAC हे काय आहे तर हा एक शॉर्ट फॉर्म आहे की याचा लॉंग फॉर्म तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो बघा, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीमध्ये संशोधन करणारी ही अशी एक ऑर्गनायझेशन म्हणू आपण. त्या ऑर्गनायझेशननं ही बर्झिलियसनी डेव्हलप केलेली मेथड तिला मॉडिफाय केलं
हा IUPACचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवाल. 1 मार्क्ससाठी I फॉर इंटरनॅशनल, U फॉर युनियन, P फॉर प्युअर, A फॉर अप्लाइड, C फॉर केमिस्ट्री. आलं लक्षात. सो आत्ता जी आपण मेथड वापरतोय ती बर्झेलियसनं स्टार्ट केली, IUPACनं मॉडिफाय केली. अकॉर्डिंग टू धिस सिस्टम आपण आयदर कोणत्याही एलिमेंटचं जे इंग्लिश नेम आहे त्या नेमचं आयदर फर्स्ट लेटर यूज करतो ॲज इट्स सिम्बॉल. आपण जे जे वेगवेगळे मेथड्स आहेत त्याचे एखाद दुसरे एक्झाम्पल इथे घेऊन बघूयात. फर्स्ट लेटर ज्याचा यूज करून आपण सिम्बॉल रिप्रेझेंट करतो असे कोणते कोणते एलिमेंट्स तुम्हाला माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल आपलं पहिलंच एलिमेंट आहे हायड्रोजन, की ज्याच्या नावाचं फक्त पहिलं लेटर आपण यूज करतो. असे खूप सारे एलिमेंट्स आहेत, तुम्ही आठवून ठेवा. आपण प्रत्येकाचे 1-2 एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट लेटर यूज करतो आपण हायड्रोजनच्या नावाचं. हायड्रोजन आहे त्याचं सिम्बॉल आपण H म्हणतो. कार्बन आहे, फॉस्फरस आहे, असे खूप सल्फर आहेत, असे एलिमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या नावाचं फक्त पहिलं लेटर यूज करतो. त्यानंतर फर्स्ट लेटर अँड सेकंड लेटर असे पण काही एलिमेंट्स आहेत की ज्यांच्या स्पेलिंगमधले पहिले 2 लेटर आपण यूज करतो. आता एक तुम्हाला माहिती असेल स्टुडंट्स की जे काही आपण जेव्हा आपण पहिले 2 लेटर किंवा पहिलं आणि तिसरं लेटर यूज करतो तर तेव्हा त्या सिम्बॉलमधलं फर्स्ट लेटर हे नेहमी आपण कॅपिटल लिहितो आणि सेकंड लेटर हे नेहमी स्मॉल लिहितो. बरेचदा पेपर्स चेक करताना सपोज हेलियम असेल तर हेलियमचा सिम्बॉल असा आहे तर बरेचदा मुलं असा लिहितात. किंवा सोडियम आहे, सोडियमचा सिम्बॉल असा असेल तर बरेचदा मुलं असं लिहितात. हे सिम्बॉल्स चुकीचे आहेत. कोणत्याही एलिमेंटचा सिम्बॉल आपण जेव्हा रिप्रेझेंट करतो तर त्या सिम्बॉलमधलं फर्स्ट लेटर हे नेहमी कॅपिटल असतं, सेकंड लेटर हे नेहमी स्मॉलमध्ये लिहायचं असतं. आता फर्स्ट आणि सेकंड लेटर असणारे एक्झाम्पल्स कुठले कुठले बघा. जसं आत्ताच सांगितलं तुम्हाला हेलियम, ज्याचा सिम्बॉल HE आहे, त्यातलं फर्स्ट आणि सेकंड लेटर आपण यूज करतो. अजून आठवा बरं. कॅल्शियम आहे, फर्स्ट आणि सेकंड लेटर आहेत. अजून खूप सारे एलिमेंट्स आहेत. आपण जस्ट प्रत्येकाचे 1-2 एक्झाम्पल्स बघूयात. त्यानंतर फर्स्ट अँड अदर प्रॉमिनंट लेटर म्हणजे त्याच्या स्पेलिंगमधलं पहिलं लेटर आणि दुसरं सोडून तिसरं चौथं कोणतंही असे पण लेटर्स आपण यूज करतो काही काही एलिमेंट्सच्या बाबतीत. जसं की मॅग्नेशियम आहे. आता ह्याचा सिम्बॉल काय आहे Mg. सो फर्स्ट आणि थर्ड लेटर झालं हे. कॅडमियम आहे, CD अगेन फर्स्ट अँड थर्ड लेटर झालं. हे काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ज्याच्या थ्रू आपण त्या एलिमेंटचे सिम्बॉल्स हे डिसाईड केलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त हे सगळे इंग्लिश नेम्स झाले. काही एलिमेंट्सची नावं ही त्या देशातल्या किंवा जिथे कुठं त्या एलिमेंट्सचा डिस्कवरी झाली, शोध लागला, तिथे जी काही तुमची नेटिव्ह लँग्वेज असेल त्या लँग्वेजमधल्या नावानुसार देखील काही एलिमेंट्सचे स्पेलिंग्ज हे येतात. जसं की टंगस्टनसाठी असेल वुल्फ्रॅम, गोल्डसाठी असेल AG, सिल्वरसाठी गोल्डसाठी AU, सिल्वरसाठी AG. त्यानंतर मर्क्युरीसाठी हायड्रार्जियम HG, बरोबर. आयर्नसाठी FE, सोडियमसाठी Na. ही नावं त्यांची इंग्लिश नेम्स नाही आहेत. मग हे दुसऱ्या कुठल्या तरी लँग्वेजमधली त्यांची नावं आहेत की जी ॲज इट इज आपण इथे सिम्बॉल फॉर्म करताना यूज केलेली आहेत. काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स. याच्यामध्ये आपण काय काय सांगितलं. आपण जे नॉर्मली यूज करतो गोल्ड आहे. इथे बरेचदा कन्फ्युजन होतं बघा. गोल्डचा सिम्बॉल आहे AU. याचं नाव जे आहे ते ऑरम, AU ऑरम ह्या नावापासून सिम्बॉल फॉर्म झालेला आहे. हे नाव तुम्हाला माहिती असू देत फक्त. त्यानंतर सिल्वर आहे आपला
AG अर्जेंटम या नावावरून सिल्वरचं सिम्बॉल आपण फॉर्म केला. मर्क्युरी आहे, हायड्रार्जियम. सो असे अदर एक्झाम्पल्स देखील आहेत की ज्याच्यामध्ये आपण इंग्लिश नावं न यूज करता त्या एलिमेंट्स जिथे कुठे डिस्कवर झालेत तिथली जी काही नेटिव्ह किंवा लोकल लँग्वेज आहे ती नावं आपण ॲज इट इज त्यांचे सिम्बॉल म्हणून यूज केलेली आहेत. सो कोणत्याही एलिमेंटचं सिम्बॉल आपण रिप्रेझेंट करतो ह्या 3 वेगवेगळ्या वेजनी. आणि हा चौथा हे काही सिलेक्टेड एलिमेंट्सच्या बाबतीत हे अदर एक्झाम्पल्स म्हणून आपण सांगू शकतो. कोणत्याही केमिकलचं नेम लिहिताना त्या नेममधलं फर्स्ट लेटर हे नेहमी कॅपिटल लिहायचं, सेकंड लेटर हे नेहमी स्मॉल लेटर्समध्ये लिहायचं. आलं लक्षात? सो सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट हे जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे जे 3 तुम्हाला मी मुद्दामून एक्झाम्पल्स दिलेत जे 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात तिथे तुम्हाला ही विचारले जातात की पहिल्यांदा डाल्टननी एकतर स्टार्ट केला, हा एक झाला, MCQमध्ये वगैरे विचारला जातो. त्यानंतर डाल्टननी कॉपरसाठी कोणता सिम्बॉल यूज केला, सल्फरसाठी कोणता, हायड्रोजनसाठी कोणता. त्यानंतर बर्झेलियस सिस्टम, आत्ता प्रेझेंटली आपण जी सिस्टम यूज करतो फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ सिम्बॉल्स ती मेथड कुणी सुरू केली किंवा स्टार्ट केली, IUPAC, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे. काही एक्झाम्पल्स, आता हे जे काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स आहेत त्यांचे नावं काय आहेत हे तुम्हाला देखील विचारलं जातं. ही जे अदर एक्झाम्पल्स आहेत ना तर त्याच्यामधली नावं, आता हे आयर्नचं झालं FE, हे पण तुम्ही सांगू शकता इथे. मर्क्युरीचं HG, जी एकदम युनिक अशी एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर टंगस्टन, वुल्फ्रॅम, अशी अजून खूप आहेत. बट ह्यातली काही जी बेसिक माहिती हवी पाहिजे तुम्हाला ती देखील लक्षात ठेवा. 1 मार्क्ससाठी तुम्हाला मॅच द पेअर्स, त्यानंतर फाइंड को रिलेशन अशासारखे क्वेश्चन्स देखील ह्या एक्झाम्पल्सवरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेलच. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट स्टार्ट करूया.